नमस्कार मित्रांनो, जसं मी मागच्या प्रकरणामध्ये सांगितलं होतं प्रस्तावनाच्या प्रकरणामध्ये की मी तुमच्यासाठी 10 सूत्रांचं ऑडिओ बुक घेऊन येतो आहे, जे ऑगमंडीना यांच्या पुस्तकातून आहे. द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड त्याच्यातलं आजचं पहिलं सूत्र आहे. आज मी एका नव्या जीवनाचा प्रारंभ करणार आहे. हे जे सूत्र आहे ते तुम्ही लक्षात घ्या. याच्या पुढचं मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे. आज मी माझ्या अशा जीवनाची काट टाकणार आहे ज्याच्यावर खूप दीर्घकाळापासून अपयशाचे ओरखडे पडले आहेत, मध्यम दर्जाच्या जीवनाच्या जखमा आहेत. आज माझा पुनर्जन्म होणार आहे आणि जिथे सगळ्यांसाठी मुबलक फळं आहेत असा द्राक्षांचा मळा माझे जन्मस्थान असणार आहे. अनेक पिढ्यांपूर्वी माझ्या व्यवसायातील अतिसूज्ञ व्यक्तींनी लावलेल्या सुज्ञपणाच्या मळ्यातील उत्तम दर्जाच्या द्राक्षवेलींची शहाणपणारूपी द्राक्ष मी आज वेचणार आहे. आज मी या द्राक्षमळ्यातील द्राक्षांच्या फळांची चव घेणार आहे आणि प्रत्येक द्राक्षातील यशाची बी गिळून टाकणार आहे. त्या बीजातून माझं एक नवीन जीवन अंकुरित होणार आहे. मी जो व्यवसाय निवडला आहे त्यात अपरंपार संधी आहे. तसेच मला हेही माहीत आहे की त्या भरपूर निराशेच्या आणि हृदयभंगाच्या आहेत. ह्या व्यवसायात असफल झाल्याचे देह एकमेकावर ठेवले की एवढा प्रचंड मोठा ढीग तयार होईल की त्याच्यासमोर पृथ्वीवरील कोणताही पिरॅमिड खुजा वाटेल. तरीही इतर हरलेत तसे मी हरणार नाही, कारण माझ्या हातात असे नकाशे पडले आहेत जे मला तुफानी सागरातून किनाऱ्यापर्यंत जायला मार्गदर्शन करतील. कालपर्यंत जी गोष्ट स्वप्नवत वाटत होती ती आज प्रत्यक्षात साध्य होणार आहे. माझ्या संघर्षाचा मोबदला अपयश असूच शकत नाही. ज्याप्रमाणे निसर्गाने माझ्या शरीरासाठी पीडा सहन करण्याची सोय केलेली नाही, तसेच त्याने मी माझ्या जीवनात अपयश सहन करण्याचे कोणतेही कारण ठेवलेले नाही. शारीरिक वेदनेप्रमाणेच अपयश माझ्यासाठी परकीय तत्त्व आहे. त्याला माझ्या जीवनात प्रवेश नाही. भूतकाळात मी अपयशाला पिढीप्रमाणे स्वीकारले होते. आता मी त्या दोघांनाही नकार देतो. आता मी अपयश आणि पिढीच्या अंधकारातून समृद्धी, प्रतिष्ठा आणि आनंदाकडे नेणाऱ्या सुज्ञपणासाठी सज्ज झालो आहे. एस्पिराइटच्या बागेतील सुवर्ण सफरंज काहीच नाही असे वाटायला लावणारी समृद्धी मी माझ्या अतिमूल्यवान स्वप्नाच्या पलीकडचे आहे. तीच आता माझा मोबदला असणार आहे. जो या पृथ्वीवर अजरामर आहे त्याला काळ सर्व काही शिकवू शकतो, पण मला अमरत्वाचे वरदान लाभलेले नाही. तरी माझ्या वाट्याला आलेल्या मर्यादित काळात मी धीर धरण्याची कला जोपासीन, कारण निसर्ग कधीच घाईगडबडीने वागत नाही. वृक्षाचा राजा ऑलिव्ह वृक्ष तयार व्हायला शेकडो वर्ष लागतात. कांद्याचे पीक मात्र 9 आठवड्यात तयार होते. मी आज कांद्याप्रमाणे जीवन जगलो आहे, त्याने मला समाधान लाभले नाही. आता मात्र मी सर्वात महान ऑलिव्ह वृक्ष बनणार आहे आणि खरोखर जगातील एक सगळ्यात महान सेल्समन बनून दाखवणार आहे. आणि मी हे कसे साध्य करू शकेन, कारण त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञानही माझ्याजवळ नाही, तसेच अनुभवही माझ्यापाशी नाही. आधीच मी अज्ञानाच्या अंधकारात बराच खेचकाळलो आहे आणि आत्मदयेच्या डोहात बुडालो आहे. असे असूनही ही महानता मी कशी मिळवणार? याचे उत्तर अगदी सोपे आहे. मी या प्रवासाला निघताना ना आवश्यक ज्ञानाचे ओझे बाळगीन, ना अर्थहीन अनुभवाचे पांगळेपण. मला निसर्गाने कोणत्याही रानटी पशुपेक्षा कितीतरी अधिक पटीने ज्ञान आधीच दिले आहे. लोक उगाचच अनुभवांना जास्त मूल्यवान मानतात. शहाणपणाने मान डोलावणारे पण मूर्खपणाने बोलणारे म्हातारे सहसा अनुभवांना अतिमहत्त्व देतात. हे खरे आहे की अनुभवातून सखोल शिकवण मिळते, पण ती शिकवण घेण्यात माणसाची कित्येक वर्षे वाया जातात. त्यामुळे अनुभवातून ज्ञान मिळवण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत त्यांच्याद्वारा मिळालेल्या शहाणपणाचे मूल्य कमीच मानायला हवे. मरणाच्या जवळ पोहोचून मिळालेले ज्ञान फारसे उपयोगाचे नसते. तसेच अनुभव पॅशनसारखा असतो. आज जी कृती यशस्वी सिद्धी झाली ती कदाचित उद्या व्यवहारात निरुपयोगी ठरू शकते. फक्त सिद्धांत टिकू राहतात. आता तेच माझ्या हातात आहेत. मला बोट धरून महानतेकडे वाटचाल करायला लावणारे नियम या सूत्रात आहेत, जे मला काही शिकवतील ते यश मिळवण्यापेक्षा अधिक अपयशाला पायबंद घालायला शिकवतील. कारण शेवटी यश म्हणजे मनाच्या एका स्थितीखेरीज दुसरे काय असते? 1000 शहाण्या माणसांनी दिलेल्या यशाच्या व्याख्यांपैकी फार तर दोघांची व्याख्या सारखीच असते, पण अपयशाची व्याख्या मात्र एकच असते. माणसाच्या जीवनात त्याची जी काही उद्दिष्ट असतील ती प्राप्त करण्याची त्याची असमर्थता म्हणजे अपयश. खरे पाहू जाता जे अपयशी झाले आहेत आणि जे यशस्वी ठरले आहेत त्यांच्यात फक्त एकच फरक असतो, तो असतो त्यांना असलेल्या सवयीत. चांगल्या सवयी म्हणजे सगळ्या यशाची गुरुकिल्ली.
वाईट सवयी अपयशित बंद दारे उघडतात. अशा रीतीने मी प्रथम या नियमाचे पालन करेन की स्वतःला चांगल्या सवयी लावून घेईन आणि त्यांचा गुलाम बनून जाईन. एक लहान मूल असताना मी माझ्या भावभावनांना गुलाम होतो. आता जसे वयाने वाढलेले इतर लोक असतात तसा मी माझ्या सवयींचा गुलाम आहे, कारण माझ्यावर त्यांचेच राज्य चालते. वर्षानुवर्षे जमा झालेल्या सवयींना मी माझी मुक्त इच्छा समर्पित करून त्यांचा गुलाम झालेलो आहे. तसेच माझ्या भूतकालीन कृतींनी माझ्यासाठी एक असा मार्ग तयार करून ठेवलेला आहे ज्यामुळे माझे भविष्यही बंदिवान होऊ घातले आहे. माझ्या कृतीवर, वर्तनावर माझी भूक, वासना, पूर्वग्रह, प्रेम, भय, वातावरण आणि सवयीचे नियंत्रण आहे. या सगळ्या जुलमी हुकुमशाहीपैकी अधिक वाईट व जुलमी आहे माझी सवय. म्हणून तर मी सवयींचा गुलाम असायला हवे, तर मी चांगल्या सवयींचा गुलाम बनेन. माझ्या वाईट सवयी नष्ट होऊ देत आणि माझ्या मनाची मशागत करून ते चांगल्या सवयीसाठी तयार होऊ दे. मी चांगल्या सवयी लावून घेईन व त्याचा गुलाम बनेन. आणि हे अचाट कर्तव्य तुम्ही कसे पार पाडेल? या सूत्राद्वारे ते शक्य होईल, कारण यातील प्रत्येक सूत्रात एक सिद्धांत आहे जो माझ्यातील एक वाईट सवय दूर करेल आणि त्या जागी एक नवीन चांगली सवय लावेल, जो मला यशाजवळ घेऊन जाईल. निसर्गाचा आणखी एक नियम आहे की एक सवय दुसऱ्या सवयीला ताब्यात ठेवू शकते. म्हणून या सूत्रातील शब्द खरे होण्यासाठी स्वतःला पुढील सवय लावून घेण्याची शिस्त पाळायला हवी. मी प्रत्येक सूत्र याच ठराविक क्रमाने वाचेन, नंतरच पुढच्या सूत्राकडे वळेन. सकाळी जाग आल्यावर आधी मी सूत्रातील शब्द मूकपणे वाचेन, नंतर दुपारचे जेवण घेतल्यावर मी ते शब्द मूकपणे वाचेन, शेवटी मी त्यांनी रात्री झोपायच्या आधी वाचेन. नंतर अत्यंत महत्त्वाच्या वेळी मी ते मोठ्याने वाचेन. आणि या सवयीने मला काय साध्य होईल? इथे मानवाच्या सगळ्या सिद्धींचे रहस्य दडले आहे. मी रोज त्या शब्दांची पुनरावृत्ती करीत जाईन, तसे ते शब्द लवकर माझ्या सक्रिय मनात उतरत जातील, त्याचा एक भाग बनतील. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते माझ्या दुसऱ्या मनात उतरत जातील. हे दुसरे मन अचेतन मन म्हणजे असे गूढ स्रोत आहे जे सदैव जागे असते, जे माझी स्वप्न निर्माण करते आणि सहसा मला असे वागायला लावते की मी तसे का वागलो हे मलाच कळत नसते. हे शब्द माझ्या त्या गूढ मनाने शोधून घेतले की मी रोज सकाळी अशा जोमाने जागा होईल जो अनुभव मी यापूर्वी कधीच घेतला नसेल. माझा जोश, माझा उत्साह वाढत जाईल. जगाला सामोरे जाण्याची माझी इच्छा माझ्यातील अशा प्रत्येक भीतीवर मात करेल जी मला कधी काळी रोज सतवायची. दुःख, संघर्ष भरलेल्या या जगात इतके सुखी होता येईल यावर मी कधीच विश्वास ठेवला नव्हता. इतके सुख माझ्या वाट्याला येईल. हळूहळू माझ्यासमोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला मी असाच प्रतिसाद देऊन जागेन. अशी प्रतिक्रिया मी सत्तीत करण्याची आज्ञा या सूत्रात दिलेले. लवकरच अशा रीतीने प्रतिक्रिया करणे मला सोपे जावं लागेल, कारण सरावाने कोणतीही कृती करणे सहज जमायला लागते. अशा रीतीने एक नवीन व चांगली सवय जन्माला येईल, कारण एखादी कृती वारंवार करून ती सहज करता येऊ लागते, तेव्हा ती करणे सुखद बनते. आणि जी कृती करणे सुखद असते ती पुन्हा करण्याचा मानवी स्वभाव असतो. मी वारंवार तसे वागल्याने ती माझी सवय बनेल आणि मी तिचा गुलाम बनेन. आणि ही चांगली सवय असल्यामुळे मी ती स्वच्छेने लावून घेईन. आज मी एक नवीन जीवन सुरू करत आहे आणि मी स्वतःशी गंभीरतेने शपथ घेतो की कोणतीही गोष्ट माझ्या नवीन जीवनाच्या विकासाला मागे अडवू शकणार नाही. ही सूत्रे वाचल्याशिवाय मी एकही दिवस घालविणार नाही, कारण हा दिवस मी पुन्हा परत मिळू शकणार नाही. तसेच याच्याऐवजी मला दुसरा दिवसही मिळणार नाही. ही सूत्र वाचनाच्या सवयीत मी खंड पडू देता कामा नये. खरं तर या सूत्रांच्या दैनंदिन वाचनाच्या सवयीसाठी मला जे थोडे क्षण द्यावे लागतील, ते म्हणजे मला जे सुख व यश मिळणार आहे त्याची अत्यल्प अशी किंमत असेल. या सूत्रांचे शब्दांचे पालन करण्यासाठी त्याचे पुन्हा पुन्हा वाचन करताना मी या सूत्रातील किती थोडे शब्द आहेत याचा विचार करणार नाही, किंवा त्यावरील साध्या शब्दांमुळे त्यांच्यातील संदेशाला गौण समजणार नाही, त्याला सहजतेने घेणार नाही. मद्याचा एक बुधला भरण्यासाठी हजारो द्राक्षांचा रस काढावा लागतो आणि उरलेला चौथा पक्ष्यांसमोर टाकला जातो. हीच गोष्ट शतकारूपी या ज्ञानरूपी द्राक्षांना पण लागू पडते. बरेच काही गाळून हवेत उडून लावलेले आहे. उरलेल्या शब्दांमध्ये साररूप शुद्ध सत्य सामावले आहे. त्याचे सेवन मी सांगितले गेले आहे तशाच रीतीने करीन व त्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही. अशा रीतीने मी यशाची बीजे गिळून टाकीन, माझ्यात उतरेन. आज माझी जुनी त्वचा मातीमोल झाली आहे. मी लोकांमध्ये उन्नत माथ्याने वावरेन आणि ते मला ओळखणार नाहीत, कारण मी आज एक नवा माणूस असणार आहे, नव्या जीवनासह.